आज जत्राला गेलो पाहते तर सगळे म्हातारे माणसं तमाशे पाहिजे. आता तुम्ही सांगा यांचं वय आहे का? तर काय म्हणता मित्रांनो, मी तुमचा कार्तिक दाराने तुमचं आपल्या वाढीवरच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे. बसलो होतं कुठं नाही, आपला सुनील भावाला म्हणतो का आपल्याला जायचे. मग आता ते कुठं जायचे दर ते सांगा ना. पण काय आपल्याला विचारायची काही गरज नाही, गप मागे बसायचं आणि सुटायचं. ते काय असो जाऊ द्या. त्याच्यानंतर डायरेक्ट आलो नांदूर मध्ये. आता तुम्ही म्हणशाल नांदूर कोणतं, ते दाखवतो थांबा. पहिले गाडी लावून मंदिर पाहून घेतलं. त्याच्यानंतर मग म्हणलं तुम्हाला आता नांदूर मध्ये दाखवा. पहा मग तेवढं झालं, इकडे गाणी वाजत होती. मग म्हणलं आता इकडे जावंच. पाहतो तर तिकडे तमाशा चालू. मग आता तो कसा काय चालू आहे, मग चला तुम्हाला दाखवतो. जवळ जाऊन पाहतो तर त्या तमाशाला चवणे धवणे तर त्या म्हातारे माणसा पाहिजे. आणि त्याच्यात म्हातारे माणसाचं नाही बारीकली पारा पाहत होती. त्याच्यातली काय काय तर डायरेक्ट पैसे द्यायला जात होती. मंदिरातून व्हिडिओ काढून बाहेर आलो. गुलाल पायाला माखलांची चप्पल घातली. त्या तमाशासारखी चपलीला चवणी राहिली. जाऊ दे, घेतली तशी चप्पल घालून. त्याच्यानंतर मग म्हणलं आता थोडीशी जत्रा हिंडाय गेलो. दुकानाने आम्हाला पाहिलं ना, आम्ही त्यांनी पाहिलं. आणि त्याच्यात आम्ही जत्रा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आलो. त्याच्यामुळे जास्त दुकाने नव्हती. मग काय आता म्हणलं एवढूनच मागं फिरा. आणि त्याच्यात जाताना पाहतो तर इकडे काकांचं मस्तपैकी जिलेबी तळायचं काम चालू होतं. तेवढं झालं ना, आपली बोंगा घेतली. मारले की निघालो सुनील भाऊ सोबत. तो म्हणतो का आपल्याला एका जोडीदाराच्या घरी जायचे. आलो इकडे बोळीतून दिलेलं आपली बोंगा दडपून. जाताना पाहतो तर हे गँग मस्तपैकी जत्रातल्या गाड्यांचा आनंद घे. म्हणलं नाही चालू दे तुमचं. त्याच्यानंतर असंच बोळीतून हिंडत आलो सुनील भाऊच्या जोडीदार. त्याला भेटून परत आपली वांगा घेतली आणि डायरेक्ट आलो थंड प्या. मग आता एवढं प्रवचन दिलं त्यासाठी लाईक आणि फॉलो तर करायचं लागेल. ते ऐकल्याशिवाय तुम्हाला प्रवचन ऐकायला भेटणार. म्हणून सांगते लाईक आणि फॉलो तर करूनच जा.